निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मतदानाची गती रोखल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून असे प्रकार सुरू असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। मुंबईत ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदार 3-3 तास रांगेत तिष्ठत उभे आहेत। मुंबईत मतदानाची गती मंदावल्याचा आरोप। मतदान न करता मतदार घरी परतले। सत्ताधाऱ्यांनी मतदानाची गती रोखल्याचा आरोप। मुंबईत मतदानाची टक्केवारी 2019च्या तुलनेत कमी असताना मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा दिसत होत्या। मतदारांची गर्दी मात्र मतदान कमी का याचा शोध घेतला असता मतदान प्रक्रिया संथ केल्याचा आरोप मतदारांनी केला। 3-3 तास रांगेत उभं राहिल्यानंतरही मतदान करायला न मिळाल्यानं अनेक मतदार माघारी होते। अगर आपकी मशीन नहीं चल रही है तो उसी समय आपको रिप्लेसमेंट देना चाहिए। लोगों को ये जो परेशानी, अगर आपके पास दूसरी मशीन होती या आपको उसको टेस्ट करने में 1 घंटा नहीं लगता तो शायद 2.5 घंटा लोगों का बच जाता। काही ठिकाणी मतदान कर्मचारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोपही करण्यात आला। सकाळी आम्ही 10 वाजल्यापासून 9:30-10 वाजल्यापासून येऊन बसलो होतो। मी सुद्धा माझं क्लिनिक ओपन टाकून माझ्या असिस्टंटकडे आणि मी येऊन बसले होते। काहीही झालेलं नाहीये। आय डोंट नो, हे फर्स्ट टाइम असं होतं हिरानंदानीमध्ये। अदरवाईज आम्हाला कधी प्रॉब्लेम झाला नव्हता। आणि आता जर आतमध्ये विचारायला गेलं तर नोबडी इज देअर टू आन्सर एनीथिंग। दे आर जस्ट सेइंग की हां आहे चालू, बट लाईन चालू नाही आहे। विरोधकांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय। जनमत विरोधात आहे, त्यामुळे मतदान होऊ नये यासाठी प्रक्रिया संथ केल्याचा आरोप विरोधकांनी केला। ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये काही मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया खूप स्लो झालेली आहे। त्याची वारंवार तक्रार संबंधित तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरला करून पण यामध्ये काही सुधारणा झालेली नाहीये। त्याची आम्ही लेखी तक्रार केलेली आहे। मुंबईकरांना मतदान करता यावं यासाठी मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येते। तर मी निवडणूक अधिकाऱ्यांना आरोना रिक्वेस्ट केलेली आहे की जेवढा तास ज्या बूथमध्ये मतदान बंद होता तेवढा तास तुम्ही त्या बूथमध्ये मतदारांसाठी वेळ वाढवून द्यावा, असा सुद्धा मी अधिकाऱ्यांशी बोलून निवेदन केलेलं आहे। या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। मुंबईत उच्च मध्यमवर्गीय मतदानासाठी फारसा उत्सुक नसल्याचा अनुभव आहे, पण यावेळी मतदारांना मतदान करायचं आहे, पण त्यांना रोखण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।